नाही आमच्या लोकांना एकेकाला 10-15 खर्च आला. मला आला पाऊस आणि गेला पाऊस, पुढं पाऊस आला नाही, काहीच नाही. इथपासून तर टिंकूर पर्यंत, उदापूर पर्यंत अख्ख्या लोकांच्या मोटरी गेले, पेट्या गेल्या, अख्खं पॅनल पाण्यामध्ये जातात, मोबाईल ऑटो पाण्यामध्ये जातात. किती लोकांचे नुकसानी होतात. त्याचं पाणी सोडून तुम्हाला काय करायचं मारायला? पुढं तुमचा काला निरीक्षण आला इथं आलं कॅनल पाणी सुटले. हे मी येऊन दाखवलं इथं 4 वेळा मी फक्त दाखवले म्हणून बरं घरी इथे म्हणून तरी बरं डायरेक्ट खाली नाही फुटलेला, इथं फुटलेला आहे. 3 महिने दाखवलं का राजू? 3 महिने त्यांना माहिती नाही दाखवलेलं. पण एवढं होतं, एवढं मोठं डोंगर असतं इथं पाणी सोडले. आमचं म्हणणं असं आहे काय ऐकून घ्या, जेव्हा आपण कारवाई करायला सांगू कारवाई. आणि आता तुम्ही नदीला सुद्धा पाणी सोडू नका आणि कॅनल येणारच नाही जोपर्यंत हे काम चालू होत नाही ना. हे सगळं एवढं 4-5 किलोमीटर कामच करून घ्या. हो थांबा, हो इकडे तुम्ही, हो इकडे तुम्ही, इकडे तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? सांगितलं नाही ना डोंगर पडले, दाखवलं नव्हतं का? दाखल होता नव्हतं. आम्हाला तुम्ही नका ना तक्रार करायला लावू. कोण तिकडे करा तुम्ही तुमचं, तुम्हाला दाखवलं पाणी सोडू नका सांगितलं होतं यांना. मी यांना सांगितलं, पंधराव साहेबांना कधी फोन उचलला नाही यांचा. पत्रकार आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय ही सुरुवात आहे बोलतोय. आम्हाला काय मोजर साहेब ही आमची सुरुवात आहे. आता शेवटला वाईट होईल त्यांना ठेवा. तुमच्या माध्यमातून सांगा तुम्ही सरकारला. आता फोन उचला. आम्ही आम्हाला काय वापरायला लावू नका. तुम्ही सांगा फोनच केलेला नाही. तुम्ही कशाला मला सांगताय फोन नाही केला? मी काय फोन नाही घेत का साहेब? तुमचे फोन नाही घेत का? तांबे साहेब तुमचं नाही घेत का? किती वाजता काढा तुम्हाला 3 वर्ष आम्ही बातमी बोलतो. तुम्ही होते कुठं? तुम्ही स्वतः शेतकरी, तुम्ही बोला काय ते सांगा. तुम्ही किती वाजता फुटलंय कालवा? 3 वर्ष सांगतो. आणि पाणी किती दिवसात, पाणी किती दिवसात होते कुठं? तोंड घाललं पिला इकडे या. कोण आहे काल? पाणी होतो. बोला. ही काही एकदा घटना घडलेली नाही. हे वारंवार ओतूर या ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं. नंतरच्या काळात आम्ही सुद्धा वाणी पत्रकाराला बोलून, अनेक पत्रकार बोलून हे सर्व त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि पाणी सुटल्यानंतर कॅनॉलच्या लगतच्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शेकडो एकर जमिनी इथं नापीक झालेली आहे. त्या संदर्भात वारंवार आम्ही त्यांना तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल काय अजून घेतली नाही. आज या ठिकाणी कॅनॉल फुटला. उद्या आमच्या घरापाशी तांबेमळ्यात त्या ठिकाणी सुद्धा आता मी हांडे साहेबांना त्याला घेऊन जाणार होतो. खाली अशी काही भाग कॅनॉलचे खाली खोल आहे, ते असे सरकलेले आहेत. ते सुद्धा एकदा त्यांच्या निदर्शनास आणून दाखवलं पाहिजे. आणि या ठिकाणी या पिंपळगाव जोगा येथील जवळजवळ 25 ते 30 एकर क्षेत्र पाटाचं पाणी फुटल्यामुळं बाधित झालेले. त्या लोकांना पहिल्यांदा नुकसान भरपाई मिळावी आणि ह्या कॅनलचं खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे मजबूतीकरण व्हावं अशी मी शासनाला विनंती करतो. मोजर साहेब या ठिकाणी माजी आमदार पण आहेत, या ठिकाणी माझी झेडपी आहेत, हे दुसरी माझी झेडपी आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून मी प्रत्येकाचं वरती सरकारमध्ये प्रत्येकाचे संबंध आहेत यांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी त्यांना असं सांगू शकतो, या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब ह्या गोष्टीवरती कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई, आम्हाला ही ताबडतोब आम्हाला जमीन आमची आहे तशी करून द्या, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील. धरणाच्या पाण्याला कोणी हात लावून देणार नाही, नदीला सोडायचं नाही आणि पाटाचं काम झाल्याशिवाय पाटालाही पाणी सोडून देणार नाही, आमच्या शेतीची कामं झाल्याशिवाय. आणि 5 किलोमीटर पर्यंत आमचा हा कॅनॉल याची दुरुस्ती झाली पाहिजे, आस्तरीकरण चांगलं झालं पाहिजे. हे होईपर्यंत अजिबात काही होणार नाही. आम्हाला काही करायचं, आम्ही एरवड्याला शोधायची तयारी आमची आज. आणि आम्ही आता आम्ही 11-12 वाजता तिथे येणार आहे. मी पुढारी मंडळी सांगतो, तुम्ही जर आमच्या पाठीशी उभे राहायचं असेल तर तुम्ही नारायणगावच्या ऑफिसला आमच्या बरोबर या आणि तिथे आमच्या वतीने तुम्ही बाजू मांडा तिथे सरकारवर. पाणी वाढवायचं कमी करायचं तुम्ही फोनवर सगळं गोष्टी सांगता. आता आमच्या इथं आज नुकसान झालेली आहे, तुम्ही त्यासाठी आमच्या बरोबर जर येणार असेल तर तुम्ही 11-12 वाजता या. सगळे पत्रकार त्या ठिकाणी येणार आहेत. वाणी साहेबांनी सगळ्यात जास्त मोठं काम केले. आज सकाळपासून इथे निलेश कुमकर सकाळपासून इथे. मोजर साहेब तुम्ही आत्ता आले, तुम्ही पण चांगलं काम आहे. आमच्या महसूल विभागाचं सगळ्यात भारी काम आहे.
अरुण भाऊ आमचा 5:30 वाजता आलाय. शेख भाऊसाहेब पर्यायी तलाठी आहेत, ते सकाळी इथं लवकर आलेत. आणि इरिगेशनवाले कुठे गेले होते? फोन उचलला सकाळपासून त्यांनी आमचा. स्वतः जाऊन शेतकरी संतोषीकडे याचा व्हिडिओ मी टाकलाय वाणी साहेबांना. यांनी स्वतः पाणी बंद केल्यानंतर तो राजू म्हणून बरं आहे तो आलाय. याच्यावरती काय करायचं? मग तिथे जे पाणी सोडायला आहे अधिकारी ते कोण होते? तुम्ही शेतकरी म्हणून याच्यात काय पर्याय काढ तुम्ही आम्हाला सांगा. मलाच नाही माहिती बुवा. तिथे कर्मचारी कोण होते पाणी सोडायला? लांब लांब पळत आहेत. 3 वर झालं, हांड्याच्या मागं लागलो आम्ही. आमदार साहेब ऐका, शेतकऱ्यांनी तुमच्याकडे जे याचा प्रश्न मांडला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, मला सकाळीच आपल्या पत्रकारामध्ये तुम्हीच सांगितलं की पिंपळगाव जोगा धरणाचा 2.5 ते 3 किलोमीटर 4 किलोमीटरवरती कॅनॉल फुटलेला आहे आणि संपूर्ण पाणी खाली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 15 ते 25-30 एकर जमीन बाधित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये उभी पिकं होती आणि अशा प्रकारे उभी पिकं शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी जाऊन बंद करतो तिथं. संबंधित अधिकाऱ्यांना 3-4 महिने सांगूनही त्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाहीये. तर माझं आता असं म्हणणं आहे, लोकांच्या जनतेच्या अशा भावना आहेत की खाली पाणी सोडू द्यायचं नाही, नदीला नाही, आणि जोपर्यंत कॅनॉलचं काम होत नाही तोपर्यंत कॅनॉलला सुद्धा नाही. आणि यांची भरपाई त्वरित मिळाली पाहिजे. हे नुकसान झाले शेतकऱ्याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहणार का? शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. आम्ही सगळा राहतोच आहे खंबीरपणे उभे. मी सगळ्यांच्या पाठीमागे. आज जी घटना घडली ह्या घटनेबद्दल जर शेतकरी तुमच्याकडे प्रश्न मांडतात त्याबद्दल शेतकऱ्याच्या बाजूला तुम्ही बाजू मांडणार का? 100% मानणार शेतकऱ्याला. अहो, आम्ही पण या गावचे शेतकरी आहे. आम्ही सुद्धा पिंपळगावचे आहे ना. हा, आमची शेती आहे इथं. आम्ही इथे महसूल आहे आमचा. अंकुश शेठ, आपण आता हे जो प्रश्न गंभीर प्रश्न झाला याबाबत तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी मला वाटतं पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती आल्यानंतर जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती तयार झालेली आहे. आणि अशा घटना पिंपळगाव जोगा कॅनॉलच्या संदर्भात वारंवार सातत्याने घडत असतात. त्यांना जाऊ द्या. पाटाला पाणी सोडल्यानंतर बाधित झालेली शेती, मला वाटतं त्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ही पाण्याची जी गळती आहे ती गळती आणि सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आत्ताच्या भावना जर पाहिल्या तर मला वाटतं अधिकाऱ्यांना ह्या पुढील काळात जर आपण आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला नाही तर ह्या पुढील काळात ग्राउंड लेवलवर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला काम करणं मुश्किल होणार आहे. या ठिकाणी आपण आता सर्व शेतकऱ्यांच्या भावना पाहिल्या, त्या भावना जर विचारात घेतल्या तर शेतकरी प्रचंड चिडलेला आहे. आणि या चिडायचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या सूचना किंवा ज्या काही कामांचा आग्रह धरलेला आहे ती कामं जर होणारच नसतील आणि जर कोणी त्याच्याकडे लक्षच देणार नसेल तर ह्या निमित्तानं किंवा ह्या माध्यमातून शेतकरी ह्या पुढील काळात कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी खात्रीनं सांगतो. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य बबनरावजी तांबे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे माजी आमदार दांगट साहेब, या ठिकाणी कुमकर साहेब, आपण त्यांना प्रश्न विचारला आमदार साहेबांना का तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात का? ते जर शेतकऱ्यांच्या पाठीशी नसते तर मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून ते पहिल्यांदा या ठिकाणी हजर झालेले आहे. आणि मला वाटतं सातत्यानं ह्या भागामध्ये कोणती समस्या किंवा कोणतीही अडचण येऊ द्या, दांगट साहेब सर्वांच्या पुढं सातत्यानं ह्या ठिकाणी काम करत असतात आणि लोकांच्या समस्या आणि अडचणीमध्ये भाग घेत असतात. निश्चितच साहेबांना या माध्यमातून धन्यवाद देतो. आता या ठिकाणी तांबे साहेबांनी जो उल्लेख केला की त्यांच्या शेताच्या शेजारीसुद्धा असे प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला वाटतं पिंपळगाव जोग्यापासून 6 ते 7 किलोमीटरपर्यंत कॅनॉलची सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाण्याचा प्रेशर धरणाच्या जवळ असल्यामुळे ह्या ठिकाणी जास्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी कायमस्वरूपी जर उपाययोजना करायची ठरली तर मला वाटतं बंदिस्त पाईपलाईन करून पाणी पुढं नेणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस ह्या भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर होतील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. धरण झाल्यापासून आतापर्यंत दुरुस्ती झाली होती की नव्हती झाली? नाही, दुरुस्ती म्हणण्यापेक्षा काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि तुम्ही किती जरी दुरुस्त्या केल्या तर जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे काम झालेलं नाही. अहो, 2 वेळा पडले, 2 वेळा पाण्यामध्ये आपण फाटलेली पॅट किती वेळा शिवली, तिला ठिगळ लावलं तर ठिगळत असते, नवं होत नाही ते. चालू मध्ये गाड्या खाली त्यांनी पाणी चालू 3 महिन्यापूर्वी यांना कॉल केला होता, अतुल बेनकेंना कॉल केला होता
हे जे अधिकारी इथं मागाशी बोलत होते ना का पाणी इकडे तिकडे गेले, हे इथे येऊन पाणी करून गेले होते, याचे प्रूफ आहेत. अतुल बेनके यांचं व्हॉट्सअप चेक करा आणि त्या अधिकाऱ्यांना विचारा. बरीच लोक होते, राजू गाडी त्यांना विचारा, येऊन पाहून गेलेत पाठ. मग त्याच्यावरती काय कारवाई केली त्यांनी? व्हिडिओ टाकली होती का हा पाठ फुटण्याची शक्यता इथं दाट आहे. कारण हे राजू गाडगे असेल, हे पोरगा असेल, हे रोज इथं पुढं- हा, हे राजू गाडी यांना विचारा. त्यांनी का दोन ठिकाणी इग्नोर केलं. त्यांच्या घरी इथं पुढे जा, दोन इथं ठिकाणी पुढे जा, किती मोठा खड्डा आहे बघा. त्यांना सांगितलं होतं इथं पाठ फुटण्याची शक्यता आहे. ही लोकेशन दाखवली होती. अजून पुढे एक मुरी आहे. तुमच्या घरापासून एक मग त्यांनी याच्यावरती काय केलंच नाही का? काहीच नाही. ते आम्हाला काय बोललं माहितीये का? हा, आम्ही एक मिनिट. तुम्ही यांना सांगितलं, त्यांना सांगितलं. तुम्ही बाजूला मला का नाही सांगितलं? माझे अहो, ते पाटबंधारे विभाग तुम्हाला माहिती आहे ना, अधिकारी माझी आहेत ना. पाठपुरावा करण्याची पद्धत माहिती आहे का नाही तुम्हाला? बातमी होती याची व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला नाही, व्हिडिओ पाठवले सगळे. बोला बोला तुम्ही बोला. आमदार साहेब तुम्हाला मी सांगतो बरं का, याच्या पुढे आहे ना, एक मिनिट हे थांबा काका, याच्या पुढे आहे ना अजून एक मुरी सेम परिस्थिती आहे. Same परिस्थिती आहे. आता मला सांगा, इथं ही मुरी फुटली, नशिबाने इथं कोणाचं घर नव्हतं, तिथं 2-3 घर आहे. 4 घर आहेत काय खाली. होईल लोकांचं घरं वाहून अशी जातात, रात्री सगळंच आपलं ती होईल. मुरी फुटल्यानंतर. आणि तिथं ठेवलं तिकडं लावून काय याची लाद्या लावल्या. लाद्या आता लावल्या. सुद्धा मगाशी आम्ही ना, आता सुद्धा आम्ही मगाशी बाईट बघितली, ते अधिकारी बोगस बोलत होते. काही इथं पाट आहे, काय नाही, पाणी थोडस पसरलं असेल, काय पाणी पसरलं असेल, आज माती वाहून गेली. आज ही ना- ही हो तुमचं साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही सगळे मला पत्रकार, सांगा बरं. तुम्ही सगळे पत्रकार नेते जर आमच्या बरोबर असतात, तुम्ही आमच्या नारगावच्या ऑफिसात चला. बाकी इथं काही बोलू नका, आता बाद झालं इथं. अर्धा एकर इथं काहीच बोलू पर्यंत नका आता. बरं का, पुढे जा, अर्धा एकर पर्यंत वावरांना पाणी. 2 एकर शेती आहे, Swimming pool झालं वावरांचा. पाटाच्या पाण्यामध्ये आम्हाला तिथून लिखी पाहिजे आमदार साहेब आता. लोकांना 1 एकर पाटामध्ये बाईला बोलू. 1 एकरमध्ये कसं तो आयुष्य काढील? ताई- ताई जर दोन शब्द बोला.